नमस्कार. आज आपण बनवतोय बुंदी रायता. दिसायला कसला भारी दिसतोय नाही का? चवीला तर त्याच्यापेक्षा भारी आणि भन्नाट लागतो. बनवायला फक्त 5 मिनटं लागतात आणि बनवल्यानंतर खायला 1 मिनिटसुद्धा तुम्हाला लागणार नाही, कारण याची चवच इतकी न्यारी आहे ना, काही विचारूच नका. आणि टेक्स्चर तर बघा, अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. तर कांदा टोमॅटो वगैरे टाकून रायता आपण नेहमीच बनवत असतो. थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर हे फक्त 5 मिनटामध्ये बनवून तयार होणारं बुंदी रायता तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. अगदी हॉटेलपेक्षा भारी लागतं. हा बुंदी रायता बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी बुंदी घेतलेली आहे. तर ही फिकी बुंदी आहे, तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होईल. आणि ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काही नसतं, फक्त बेसनची बुंदी बनवलेली असते, त्याच्यामुळे फिकी बुंदी म्हणतात. त्याच्यानंतर इथे एक बाउल घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी जी बुंदी घेतलेली आहे ती घेतलेली आहे. 2 चमचे बुंदी बाजूला ठेवायची, बाकी सगळी बुंदी या बाउलमध्ये घ्यायची. एक अर्धा ग्लास होईल इतकं पाणी टाकायचं, चमच्यानं थोडंसं ढवळून घ्यायचं आणि एक 2-3 मिनटं ही बुंदी भिजण्यासाठी ठेवून द्यायची. त्याच्यानंतर एक दुसरा बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये मी अर्धा कप दही घेतलेला आहे. तर दही घेताना जास्त आंबट दही घ्यायचं नाही, थोडं गोडसर दही असतं ना तेच घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून ह्या दह्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. आता पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता, म्हणजे जास्त घट्टसर रायता पाहिजे असेल तर थोडंसं पाणी कमी टाका. आता हे व्यवस्थित मी विस्करच्या सहाय्यानं फेटून घेतलेलं आहे. तर एक 2-3 मिनटं फेटल्यानंतर पाहू शकता कन्सिस्टन्सी अगदी स्मूथ टेक्स्चर झालेलं आहे दह्याचं आणि आपलं दही व्यवस्थित असं फेटलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. तर इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये कांदा जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता याच्यामध्ये मी पाव चमचा जिरेपूड टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आणि पाव चमचा लाल तिखट पूडसुद्धा टाकायची आहे. तर इथं बिना मसाल्याची लाल तिखट पूड मी पाव चमचा टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण जी बुंदी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती ना, त्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि ती बुंदी पूर्ण ह्या दह्यामध्ये टाकायची. बुंदी टाकल्यानंतर दही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे मसाले बुंदी कांदा वगैरे आहेत ना ते व्यवस्थित असे एकजीव होतील. तर फक्त 1 मिनिटभर आपण असं एकजीव करून घ्यायचं, 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. आणि काय, आपलं बुंदी रायता जो आहे तो तयार आहे. बघितला की नाही, अगदी फक्त 5 मिनिटात तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपला बुंदी रायता तर तयार आहे. थोडीशी आपण छान अशी सजावटसुद्धा करूया. आपण जी 2 चमचे बुंदी बाजूला ठेवलेली होती तीसुद्धा वरून छान टाकायची, म्हणजे खाताना असं क्रंची फ्लेवर येतो रायत्यामध्ये त्याचा. तर ही कुरकुरीत बुंदीसुद्धा टाकलेली आहे. त्याच्यानंतर थोडासा कांदा टाकायचा, ओली कोथिंबीरसुद्धा थोडीशी टाकायची आणि चिमूटभर लाल तिखट पूडसुद्धा वरून भुरभुरायची. आणि काय मग, तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणारच नाही हा बुंदी रायता बघून. चला तर मग पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि झटकन कमेंटमध्ये कळवा कशी झालेली आहे. त्याचबरोबर माझ्या छान छान रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलसमोरील बेल आयकॉन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या छान छान रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या यूट्यूबवरती मिळून जाईल. चला मग पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसह एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.